अमावास्येचा दिवस असतो आणि एक 12 वर्षाचा मुलगा रात्रीचे 11:30 बसलेला असतो आणि दरवाजा थोडासा खुललेला असतो आणि रात्रीची वेळ आणि त्यांना अचानक काहीतरी त्याला तिथं दिसतं. कदाचित त्याचा भ्रम असू शकतो आणि त्याला वाटतं की ते भूत आहे. जसं ते त्याला बघतं, तो इतका पॅनिक होतो, इतका खतरनाक होतो, की त्याला कोणी आगोटत नाही, इतका तो त्याच्यामध्ये चालला जातो. त्यानंतर तो 2 महिने शाळेत जात नाही आणि त्याच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते आणि त्या भीतीमध्ये तो देवाला 10 वेळा नमस्कार करतो, 10 वेळा नमस्कार करतो आणि तिथून त्याची ओसरी ठीक होते. आणि तो आज 20 वर्षाचा आहे आणि तो मला भेटतो. तो म्हणतो, की "सर, कित्येक वर्षापासून मी मेडिसिन घेतोय. पहिले सायकियाट्रिस्टकडे गेलो, न्यूरोलॉजिस्टकडे गेलो, पण काही आराम नाहीये. माझं जीवन एक जिवंत लाशसारखं झालेलं आहे. ना मला सुख जाणवत नाही, ना मला दुःख जाणवत नाही." मित्र आज त्याचा प्रॉब्लेम इतका आहे, त्याचं पूर्ण डोकं दुखतं. त्याला अभ्यास करायची इच्छा होत नाही, झोप लागत नाही. घरचे परेशान झालेले आहे, थकून गेलेले आहे. तो म्हणतो, "सर, मी आता घरच्यांना पण मला सांगावसं वाटत नाही." इतक्या बिकट समस्या आहे मित्रहो. मानसिक विकार हे एका व्यक्तीलाच नाही तर पूर्ण घराला डिस्टर्ब करतात. मित्रहो, मेडिसिन हा पर्याय नाहीये. प्रॉब्लेम हा मनाचा आहे, ब्रेनचा नाही. सायकियाट्रिक मेडिसिन फक्त तुम्ही ब्रेनला देऊ शकता, मनाला नाही.